जय साईनाथ भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर यश विकास डांगे या चॅनलवर. तर तुम्ही बघत असाल आपल्या बाजूला अचानक भयानकमध्ये काहीतरी वेगळा बॅकग्राऊंड दिसतो आहे. रात्रीचा बॅकग्राऊंड आहे. तर आम्ही चाललो आहे कुठे, ते थंबनेलवरनं तुम्हाला काहीतरी समजलंच असेल आम्ही कुठे चाललो आहे. पण मी मगापासून ब्लॉग बनवला नाही, कारण एक छोटा प्रॉब्लेम झाला होता. त्या कारणामुळे मी मगापासून ब्लॉग बनवला नाही. आत्ता आम्ही आहे कसाऱ्याच्या पाठी आहे. कसाऱ्याच्या पाठी 7 किलोमीटर पाठी आहे, जिकडे साई लीलाची जे म्हणजे मुंबईच्या प्रत्येक पालख्या येतात ते इकडे या हॉटेलच्या इकडे थांबतात, सर्व नाश्ता करतात, इकडे जेवतात बिवतात सर्व. हे तिकडे मी थांबलो आहे. मागापासून तुम्ही बोलला असेल मला काय म्हणजे तुम्हाला काय बघायला भेटलं नाही, तर त्याचं कारण सांगतो मी सकाळी घरातून निघालो होतो, 7ला निघालो होतो, 7-7:30ला घरातून निघालो सकाळी मी. तर त्याच्यानंतर मी गेलो, मला एक काम होतं त्यासाठी गेलो होतो मी. त्यानंतर मला गोपालचा कॉल आला की हे करून. आता ही स्टोरी तुम्हाला सांगतो मी का नाही ब्लॉग बनवला त्याचा. कारण आमचं अचानक ठरलं आहे. गेल्या टायमाला आम्ही एकविरेला गेलो होतो, तिकडे पण मी तिकडे ब्लॉग नाही बनवला मी, कारण तिकडे गाडीवरती गेलेलो मी, 2 व्हीलरवरती गेलो. त्याच्यानंतर 4 व्हीलर मी वाशीवरून आम्ही सर्वजण तिकडे गेलो. नोबी होता, मी होतो, राहुल नव्हता तेव्हा. आता नोबी आहे, मी आहे, राहुल आहे आणि तुषार आहे, बाकी आम्ही पोरं आहे. आता ती स्टोरी सांगतो तुम्हाला. मी ब्लॉग का ना केला, कारण आमचं सकाळ झाली तरी आमचं नक्की नव्हतं. गोपालला कॉल केला की काय करायचं काय नाही ते. भावाला कॉल आलाय, हे घे बोल रे. ए बाबा थांब ना, इकडे ब्लॉग बनवतो यार, तुझा कॉल बिल येतोय काय. हे आलो लवकर म्हणजे काय इकडे गावावर आलो. हे त्रास. हां, तर मी मगापासून बनवला नाही ब्लॉग, कारण मी इकडनं गोपाळने मला बोलवला होता की 5 वाजता आपल्याला जायचं आहे. पण गोपाल काय तेव्हा रेडी झाला नाही. तरी पण आम्ही नोबी आणि मी अजून पण आमचं म्हणजे 7 वाजले तरी पण आमचं काही नक्की नव्हतं. आपल्या नोबी भावाची आणि आपल्या राहुल भावाला दाखवतो तुम्हाला. भावाला बरं नव्हतं, मग आता आम्ही झोपलो होतो. आता इकडे आम्हाला इथे गोपाळने जेवायला उठवलं जबरदस्त. आता आम्ही डायरेक्ट इकडनं शिर्डीला उठणार होतो. आता भाऊ चाललं बाजूला. आम्ही रबाळ्यावर निघालो तेव्हा घनसोलीला गेलो उलटा. इकडे CNG भरली नाही, पेट्रोल नाही डिझेल भरला आम्ही मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. गाडीमध्ये. त्याच्यानंतर आम्ही ऐरोलीला आलो, तिकडे थोडा नाश्ता केला सर्वांनी. सर्व काय खाल्लं भावाने, आता काय खाल्लं ते एक खाल्लं ते सांगू नाही शकत, पण आम्ही मसाला डोसा खाल्ला. इकडे अजून आता जेवायला जातो आम्ही. आता बाकीची स्टोरी तुम्हाला उद्या सांगतो, कारण आपला राहुल भावाला आता कसा इकडे झोप उडली आहे ना भावाची. आता सकाळ झाली, जेवायला बसलो आता. भाई पण सर्व जेवण संपायला आलं, स्वतः जेवलाच नंतर ब्लॉग चालू केलं यार. काय करणार, हे चुकीचं ना भावा. पहिला पेट पूजा काम म्हणजे असं आहे, स्वतः जेवण झालं म्हणजे दुसऱ्याला दाखवायचं का किती जेवतात. नाही भावा, राहू दे फेस दाखवतो. भावा काय किती अरे असले ही 4 पाकिट मागवले याने असले 4 पाकिट खाल्ले आता विचारायला खाल्ले की नाही विचार. भाई खायसाठी लागला तर उपाशी राहणार, ज्याला नाही पोट. फिरवायची गरज नाही. यानं खाल्ले 4 आणि आता घेतो 5वा आहे. अजून एक मागवले. आम्ही चाय मागवले आमच्यासाठी, तो काका अजून देतातच आहेत. तो काय बोलतोय, भावाला लिंबू पाहिजे, जेवण पचवायचं आहे. अजून लिंबू सोबत काय पाहिजे तुला? सोडा पाहिजे. सोडा कशाला का धरू? स्प्राईट आणि मला मीठ पाहिजे, मग जेवण हजम होतंय. मीठ पाहिजे. हे आमच्या गोपाल शिंदेनी काहीतरी नवीन सांगितलं, पण खरोखर एकदा ट्राय करा. स्प्राईट घ्या, लिंबू घ्या आणि त्यामध्ये मीठ टाका आणि पिऊन बघा, जेवण खरोखर हजम होणार तुमचं. रात्रीचे 2:30 वाजले. आता इकडे कोणच नाही. आता गोपाल भाऊ त्याच्या फोनमध्ये आपली व्हिडिओ काढतोय. नोबी भाऊ जरा अँगलमध्ये आपण, राहुल भाऊ पण आहे आणि आपला तुषार भाऊ पण आहे. आपल्याला गाडी घ्यायला आलाय. आम्ही 4 व्हीलर मधून आलोय. भाऊ आपला ड्रायव्हर आहे. भाऊ लवकर आहे भाऊ. हे काय ग्रंथ व्हिडिओ चालू आहे. भाऊ आपला चालवतोय गाडी, सकाळपासून झोपला नाही तरी पण भाऊ गाडी चालवतो आपली. आता आम्ही डायरेक्ट इकडून शिर्डीला जाणार आहे. भावाने जरा मोबाईल वाकडा पकडलाय, ठीक आहे काय नाही, त्याच्या एडिटमध्ये आपण ॲडजस्ट करू. आता आम्ही चाललो डायरेक्ट इकडे जेवलोय. आम्हाला पाठी बसायला एक जागा नव्हती, तरी पण आम्ही ॲडजस्ट करून बसलो पाठी. भावानो अचानक भयानक ब्लॉग झाला म्हणून एवढी लॉंग तुम्हाला सर्व स्टोरी सांगायला लागते, नाही तर व्हिडिओ ऍड केली असे मग सर्व तुम्हाला समजलं असतं.
तर जसं होईल तसं समजून घ्या व्हिडिओ आणि गोड मानून घ्या भावाचा आणि शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय साईनाथ. तर निघालो आता जेवण वगैरे करून. जय जेवण वगैरे करून निघालो आणि भावाचा ब्लॉग आहे हे काढतोय. तर भाव आपला एकदम फुल कंजेस्टेड कसा ऍडजस्ट करून बसलाय. तिघं जण म्हणून त्याला बसलोय. असा फोन पण पुढे करता येत नाही म्हणून मी बोललो भावा हे काढतो. काय नाही काय बोलतो भाई बघू शकता. निघालो आम्ही. आमचे राहुल बागडे. जय साईनाथ. सर्व झोपलेलो आता झोपेतून जागे झालोय जेवण्यासाठी उठलेलो. आता रिटर्न आमचा प्रवास चालू झालाय. जी पायी करण्यामध्ये जी मजा आहे ती गाडीतून जाण्यामध्ये नाही आहे. किती पैसे खर्च केले तरी गाडीमधून जाण्यामध्ये मजा नाही. पायी जाण्यामध्ये खूप भारी मजा आहे. आणि आपले जे स्वर्ग सुखाचे 10 दिवस असतात ना, स्वर्ग सुखाचे 10 दिवस ते बाय खरं एकदा अनुभवा तुम्ही लाईफमध्ये. जेवढं गाडीत चालत मजा येत नाही ना तेवढी तिकडे मजा आहे बाय खरं. एकदा आजोबा काय भाई ब्लॉग बंद करायला लागेल, व्हिडिओ कॉपीराईट येईल कॉपीराईट. सायराम आम्ही पोहोचलो आहे शिर्डीमध्ये. आता इकडे रूम घेतलाय इकडे. आता इकडे आम्ही थोड्या वेळाने दर्शनाला जाऊ. आंघोळ फ्रेश व्हायला जाऊ. त्याच्यानंतर आम्ही बाबांच्या दर्शनाला जाऊ. त्या वगैरे घेतलंय. आता आम्ही चाललो. तुम्हाला रूम पण दाखवतो. भाऊ डायरेक्ट झोपून गेला इकडे. हा काय करतो एवढा झोपून आला तरी पण आऊ करतोय. हा मग पुढं बसलेलो मी. झोपला असं तर बाहेर बाय माझा तर विषय सोड, मी गाडीत झोपलोच नाही त्याला पण माहिती. आले भावा ले झोपला नाही भावाने कंटिन्यू कितीच्या स्पीडला घेऊन आला भाऊ. 120 जास्त नाही. 150 आम्ही चालवलं घाटावर. सर्वांना घाबरवून टाकला घाटामध्ये. सायराम आम्ही रूमवरती आलोय. आता इकडे झोपतो, थोडा आराम करतो. तर सकाळचे 5:15 झाले. काकड आरती चालू झाली. इकडे पंखा बंद चालू करतात नुसते. थंडी वाजते रे. आता आंघोळीला जात होतो आम्ही पण ते काका येऊन सांगितले की 15-20 मिनिटांनी आंघोळ करा. पण पाणी काय गरम झालं नाही. तर त्यापेक्षा आम्हाला इकडे थंडी लागायला लागली. थंड पाणी घेऊन आता आम्ही इकडे थोडा आराम करू. नंतर डायरेक्ट दर्शनाला जाऊ. तोपर्यंत जो पण चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय साईनाथ. जय साईनाथ. आमचं दर्शन झालं. आम्ही दर्शन करून आलो. जस्ट आत्ता चालू घरी. आता आम्ही चाललो परत फोटो काढायला. फोन तिकडे अलाव नाही म्हणून आम्ही फोन घेऊन नाही गेलो. आता चाललो आहे आम्ही तिकडे फोटो काढायला चाललो. गोपाल सर्व आहे. आणि आतमध्ये आमच्या इकडे आता दसरा गेला. आता दिवाळी आली आहे. तर दिवाळीसारखे सगळे फटाकडे फोडतात इकडे सर्व. झोपलेले लवकर दर्शन करून काय ट्रायल कोणाचे इकडे या बोल. टायर बम. हमारे गोपाल सेठ ने हमको कल स्प्राइट के अंदर नींबू और मीठ टाकून मला पाजला. आम्ही पिला तर मिसाईल चालू झाला. काय गोपाल सेठला पूछा काय करायचं आता हे काय करायचं पूछा बोल. याला नेऊन जायचं आहे कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं याला. ते निंबू पे हे क्या पिया था स्प्राइट के साथ नींबू. आप ही तो दिए थे बना के. भावाने काय दिलेलं काय माहित नाही. अरे बाबा स्प्राइट दिलेलं मी तर. इकडे फटाकडे दिवाळी दसरा आला इकडे आमच्या इकडे. आता डायरेक्ट सर्व नुसतं बोनस फोडतोय फाट आता आम्ही चाललोय खाली फोटो काढायला. आता नोबी बिबी येतोय जरा. आता आम्ही जाऊन खाली थांबतो. मम्मीचा कॉल आला होता पण आम्ही दर्शनाला होतो म्हणून उचलला नाही कॉल. तर आमचं जास्त पण गर्दी नाही. 2 ते 3 तासामध्ये आमचं दर्शन झालं. आम्ही बघा खाली आलोय. आता बघू कुठे फोटो काढायला जायचंय. आता आम्ही आलो फोटो काढायला. इकडे बघूया गेट चालू आहे आता. बघा इकडे मी फोटो काढायला आलोय. 4 नंबर गेट आहे ना. बघा आम्ही आलो फोटो काढायला. बघा आजो आपण फोटो काढतोय तिकडे. आता आम्ही चाललोय आतमध्ये. काय काढायचं. फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे, अजून काय काढायचं. फोटो काढायचा व्हिडिओ काढायचा हा. प्रसाद घ्यायचा घरी निघायचं. प्रसाद तर घेतलं, लाडू घेतलेत आम्ही. अजून काय मम्मीने काय थोडं सामान सांगितलं ते घ्यायचं. अजून ते ताईला माहिती नाही काय सामान घ्यायचं काय ते.
ते डायरेक्ट अचानक भयानक आम्हाला पण घे बोलते ती अचानक भयानक मध्ये अर्ध्या रस्त्यात निघलं तरी काय तरी घे बोलते ती. तर आम्ही इकडे फोटो व्हिडिओ काढतो जरा, नंतर पुढचा अपडेट तुम्हाला देतो. अजून नाश्ता विष्टा करायचा बाकी आम्हाला, तर डायरेक्ट पुढे भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. सायराम आमचे फोटो व्हिडिओ झालेत काढून. आता भावाला घाई लागल्या, मगापासून त्याला चक्कर येत नव्हती, आता त्याला चक्कर यायला लागली आहे. आता कसं मला व्हिडिओ काढायचे आहेत ना, आता माझे दोनच व्हिडिओ काढले आहेत आणि आता भावाला भावा 2 नाही 4 व्हिडिओ काढले तुझे. काय खरं बोलतोय, खोटं खरं काय बोलतोय. दाखवू का गॅलरीमध्ये? जाऊ दे. 4 व्हिडिओ काढले. एवढं भूक लागली तुझे ना, किती काय काढले सांगू. व्हिडिओ? तुझे परफेक्ट काढतो मी व्हिडिओ. 2च काढले. किती तुझं काढले? पण मी पण परफेक्ट काढले. काय खरं बोलतो. हा तर आम्ही चाललोय जेवायला. इकडे कोणतरी कॉल करतोय, 1 सेकंड. नोबीचा कॉल आहे हा बघा, नंबर दिसेल म्हणून दाखवत नाही. तुम्हाला आता रूमवरती गेल्यावरती आता नाश्ता बिष्टा करायचा आहे, तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. आता आम्ही इकडे चाललोय, जिकडून कळस दिसतो ना, बाबांचा कळस दिसतो, आम्ही तिकडे चाललोय आता. हे बघा, आम्ही लास्ट टाइम इकडेच रूम घेतली होती. हे बघा, आता इकडे जरा फोटो व्हिडिओ काढू आणि मग इकडनं निघू. गोपाळ तर आला नाही. आता आम्ही आपला ड्रायव्हर भाऊ आहे, उदय भाऊ, राहुल भाऊ. तर काय भावा, काय साईनाथ. भावाने काल पण औषध खाल्ली होती. भाव धावत आला म्हणून त्याला भीती वाटते, भीती बोलते, दम लागतोय. कसे एकटा बसले. तर जरा इकडे आम्ही फोटो व्हिडिओ काढतो आणि इकडून निघतो आता. जेवायला जायचं, अजून काय लोकांचा पत्ता नाही जेवायला जायचं काय. एक्सप्रेसला गेलो जेवायचं. काय रा, आमच्या आता व्हिडिओ काढून झाले. इकडे कसला तरी प्रोग्राम आहे इकडे साई कॉम्प्लेक्सला, माहीत नाही. आता आम्ही मम्मीने सांगितले तर आम्ही घ्यायला चाललो आहे. मम्मी ते काय ते पेटी घ्यायला सांगितलं. भाऊ तिकडे जायचं आपल्याला, इकडे जायचं आणि भाऊ कुठे घेऊन चालला काय माहिती नाही. आपलं आता इकडनं काय अजून साईराम, आपल्याला अजून हे घ्यायचे, काय घ्यायचे, पेरू. आणि इकडे ती पेटी बघायला आलो, तर बघतो भेटते काय, तुम्हाला अपडेट करतो थांबा. तर आम्ही घ्यायला आलो इकडे. अशी मम्मीने पेटी आणायला सांगितली आहे. तर बहिणीला माहीत नाही, तिने मम्मीने गपचूप मला सांगितले घेऊन यायला. तर इकडनं घेऊन जाऊ. मम्मीने सांगितले ना आणायला, तेव्हा ते पण हा बोलत आहे. दाखव भावा, जवळ आहे जरा. मम्मीने पेरू आणायला सांगितलेत ना, हा बोलत आहे. मम्मीने पेटी पण आणायला सांगितले ना, हा आहे पण करतो. आता इकडनं घेऊ आणि आता निघू आम्ही. आमचा निघायचा टाईम झाला आहे. आम्ही काही ना काही हे ते काय घेत बसलो आहे. इकडनं जायचं पेरू घ्यायला. बघूया पेरू कसे भेटतात काय ते. जय साईनाथ. दुपारचा 1 वाजला आहे आणि आता इकडे भाऊ वाटणी करायला बसला आहे. कसली वाटणी चालू आहे भाऊ? शिर्डीचा लाडू. भावाला एक्स्ट्रा आलाय, पण भावांची कसं लपडी नको व्हायला म्हणून वाटून तुला खायला लागलोय. जास्त आला किंवा मला एक जास्त आला. प्रेम दाखवायला भाऊ, प्रेम. तुम्ही पण खा. तू काय घेतलाय? भावामुळे यश भावामुळे समाधी जवळचा भाई फुल भेटलाय. खूप खूप धन्यवाद भाऊ. जय साईनाथ. साईराम. आम्ही लोक आलाय शिर्डीला, आता आम्ही चाललो मुंबईला. ठीक आहे, काय गडबड नाही, काहीच नाही. मेरे साथ आता आम्ही- मिलके दिखाओ. आता आम्ही निघतोय कळना, निघायची वेळ झालेली आहे. निकल ना. साईराम, आम्ही निघालोय आता, चाललोय मुंबईला. बॅगा बिगा घेतल्या आहेत सर्व. हा गोपाल भाऊ फुल टाइमपास करतो. गोपाल भाऊने माझ्यासोबत एक विषय केला आहे, तो सांगू नाही शकत. काय विषय केला? हा शर्ट मी चॉईस केला होता आणि हा त्याचा होता, तर त्याचा मला दिला घालायला आणि माझा त्यांनी घातलाय. आता भाऊ बोलला तुला देतो थोड्या वेळाने. आता पुढे आम्ही इकडे जेवायला थांबणार आहे. तिकडे जेवायला थांबल्यावरती एक शर्ट एक्सचेंज करणार आहे. आम्ही सकाळपासून ना नाश्ता केला आम्ही ना काय केलंय. मला एकदा रूमचा टूर दाखवतो, रूम कशी आहे ते दाखवतो तुम्हाला. थांबा एकदा, जाता जाता हे बघून जा. अरे ये तरी दाखव भाई, गॉगल बघ भाईचा. रूम टूर. आता आम्ही चाललो आहे इकडनं डायरेक्ट आता मुंबईला. चला बंद करा घरी. आता परत कधी येऊ ते माहित नाही. बाबांना सांगतोय लवकरच बोलवणं. हा, लवकरच परत बोलवणं पाठवायला. आता आम्ही निघतो. ये लॉक लाव.
भावा काय नाश्ता बिष्टा केला नाही भाऊ, कसं वाटतंय सकाळपासून? असं कावळा काल आम्ही रात्री जेवलो तर अजून सकाळी नाश्ता नाही केला, फक्त चायवरती आम्ही जीवन जगतोय 2 बिस्किटांवरती. ते पण जे मंदिरामध्ये देतात चाय, ती म्हणजे ती चाय आणि 2 बिस्किट, ते पण ओन्ली 2 म्हणजे 2 पीस बिस्किटचे ओन्ली, त्याच्यावरतीच आम्ही काय चाय पण आपण 4-5 कप पिलोय. हा ना, म्हणजे भजन घेतलं आम्ही, मोबाईल आतमध्ये अलाव नव्हता म्हणून, नाही तर काढले असं तुम्हाला सर्व फुटेज बघायला भेटले असतं. आता थोड्या वेळाने गोपाल काढून घेणार आहे शर्टने, भावाने लॉग बिग केला आहे. करा चला, जय साईनाथ. जय साईनाथ. तर आता आम्ही चाललो आहे पुढे आता जेवायला थांबू डायरेक्ट. आता वाजलेत 1:10 झाले, आता आम्ही निघालो आहे आणि आता बघू पटापट तिकडे जेवू बिवू जरा. आता इकडनं डायरेक्ट समृद्धी महामार्गावर जेव बिव नाही भाई, सकाळपासून कावळे ओरडतात आहे, जेवायचंच आहे. हा जेवायचंच आहे आता आम्हाला. आता आम्ही चाललोय पुढे, डायरेक्ट तिकडे जेवायला थांबू, तिकडेच भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. चला ये रिलोड करा. भाई लय बेकार ऊन लागते का डोळ्याला? तू काय भाई वा? इकडे भावाला, आपला गोपाळ भावाला कसला राग आलाय काय माहित नाही. कसला राग आलाय भावा, जरा सांग. कसला राग आहे मग तुला माहिती बाबा कसला राग आलाय तुला? झोप आली आहे मला. हा, तू एवढा वेळ झोपला तरी पण बाईला झोप आली आहे. हा, आम्ही इकडे काय खाल्लं नाही स्वतःने, इकडे काय खाल्लं? मिसळपाव खाऊन आला. आता काय बोलणार? बाबा बघताय. जय साईनाथ. आता आम्ही बसतो आतमध्ये. आता मी जाणार कोपऱ्याला. 1 सेकंड भाऊ थांब, मला जरा हात जाऊ दे. ये भाई थांब. डायरेक्ट कोपऱ्याचा विषय. दरवाजा लाव रे नोबी, तू घासल तिकडे. काय राव, आता आम्ही प्रसादालयमध्ये आलोय बघा. बाबांच्या इकडे खूप भूक लागलेली सर्वांना, कोणच जेवला नव्हता. आता आम्ही इकडे जेवणार आणि इकडनं डायरेक्ट समृद्धी महामार्गावरून डायरेक्ट कुठे? डायरेक्ट घर गल्ली. कुठे पण भाई, जिकडे भाऊनाला सुपारा, मी अंधेरी. आपला गोपाळला काय घराजवळ गाडी आहे, गोपाळला डायरेक्ट घराजवळ गाडी सोडणार आहे. राहुल डोंबिवली. हा, हे दोघांना हा तुषार, ते काय इकडेच राहतात. आता आम्ही चाललो आतमध्ये जेवायला. तर इकडनं कुपन बिपन घेऊ. हे बघा असे बसलेत सर्व, हे बघा आराम करतायत. कुपन बिपन घेऊ आणि आता डायरेक्ट जेवायला जाऊ. बघतो तुम्हाला काय जेवायला आतमध्ये दाखवतो. हात बीत धुतो जरा. इकडे बघा देवीचं मंदिर पण आहे. सायराव, आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आता आम्ही भोजनालयामध्ये आलो इकडे जेवायला. भावाला सांगितलं, भावाला काय माहीत नाही कसला तरी व्हिडिओ नाही बनवले वाटतं, त्याचा राग आला की काय माहीत नाही. बनवलंय मी, व्हिडिओ बनवलंय. आहे ना भावा, माझ्यासोबत सीन केला ना भावा. ठीक आहे, काय सीन केलाय? काय सीन केला? सीन तू माझ्यासोबत केला, एकटा गेला बाहेर व्हिडिओ काढायला. हा, मग तू सांगितलं झोपायला यायला झोप आलेली, ते माझी चुकी आहे काय ना? झोपला तर माझी चुकी नाही ना. झोपला कशाला तो? जाऊ दे, जेवण कर. नंतर काढू. जेवण अजून आलं नाही, मीठ आलंय. आपले भावंड बसले तिकडे, खूप भूक लागली. आता आम्ही जेवणार, तुम्हाला दाखवतो काय काय आहे जेवायला. हे बघा काय आम्ही बघा आजचं आपला भोजनालयामधलं जेवण आहे. भात, कढी, बाकीचं तुम्ही बघा जरा. मला आता बोलायला येत नाही, भूक लागली खूप जास्त. भावाने चालू पण केलं जेवायला. चालू नाही केलं आता रे, आम्ही आता चालू करणार. पटापट जेवतो आणि आम्ही निघतो आता डायरेक्ट. वाजले 1:30 वाजून गेले, आता आम्ही जेवून निघणार आहे. साईराम. हा भावांनो, आम्ही जेवलो फायनली. बाबांच्या शिर्डीत नगरीत आलो आणि उपाशी गेलो, असं कधी झालं नाही. आम्ही प्रसादालयमध्ये आलो आणि जेवलो. आणि काय नोबी, राहुल आणि गोपालची लपडी चालली आहे. भाऊ काय विषय जरा सांग आपल्या ऑडियन्सला. काय मला विषय नाही माहिती, त्यांनाच विचार विषय काय. नाही ना, तू सांग ना, तुझ्यावरती का आला तो? नाही, काय माहिती तुझ्यावर का आला म्हणतो? भावाला घे. भावा काय लपडी काय भाऊ, मला सांग. भाऊ आता काय 2 गोष्टीसाठी, एवढ्याशा गोष्टीसाठी हे लोक रागवतात, तर काय बोलणार. लहान पोरांसारखे भांडतायत हे. राहुल आणि नोबी या दोघांमध्येच कधी पण भांडणं चाललेली असते. काय माझं आता काय झालेलं नाही. काय झालं? माझं शटडाऊन झालं आता, शटडाऊन. आमची गाडी मेन रोडला लावली. आता आम्ही जाणार इकडनं डायरेक्ट मेन रोडवरून सुसाट. आम्ही मगापासून सांगतोय निघतोय तरी पण आता आम्ही डायरेक्ट फायनल निघतोय. तर बघू अजून कुठे थांबत असेल तर, नाही तर डायरेक्ट तुम्हाला समृद्धी महामार्गावरती भेटल्यावरतीच आम्ही भेटतो तुम्हाला. तोपर्यंत जो पण चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा. जय साईनाथ. दाबायला विसरू नका. येस. जय साईनाथ. जय साईनाथ. मालिक साईनाथ आहे. सायराम, आम्ही इकडे समृद्धी महामार्गाला इकडे थांबलो आहे.
तर आता आम्ही लागलो मगाशीच लागलो समृद्धी महामार्गाला. इकडे आता थांबलो आहे. काय माहिती काय इकडे काय ते गाडीचं काय ते झालं आहे तर ते थांबले तिकडे. आता आम्ही निघालो आहे प्रॉपर. आता इकडनं जास्तीत जास्त आता वाजलेत 2:30 वाजलेत. त्याच्यानंतर आता इकडनं आम्हाला 2 ते 3 तास तरी लागतील डायरेक्ट ठाणा पोचायला. डायरेक्ट पुढे भेटतो, जरा फोटो बिटो काढतो. थांबली आहे गाडी तर. जय साईनाथ. आम्ही निघालोय एक्सप्रेसवेवर. गोपाल भाऊ ड्रायव्हिंग सीटवरती बसलेला आहे. ड्रायव्हिंग सीट हासिल केले भावाने. आता तेच की घरी त्यालाच विचारत होतो की घरी कॉल करून सांगू येणार आहे का नाही. पोहोचणार रे भावानं. काय आरामात पोहोचवणार. जाणार काय जोरात बोल. हो जाणार ना गॅरंटी. गॅरंटी आहे का भावाला. हा